नमस्कार. राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे मार्केट सध्या काही डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव जे आहे आज कोणत्या दरम्यान असणार आहे ते आपण जाणून घेऊयात. सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक जे आहे एक सम प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे कमीसुद्धा नाही आणि जादासुद्धा नाही, म्हणजे कॉन्स्टंट आवक जे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीनची. एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव दबावातच पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून भारतातील विविध राज्यांमध्ये जर बघितलं तर जे मार्केट या ठिकाणी जे आहे आपल्याला एक सारखेच पाहायला मिळत आहे. कोणत्याही राज्यामध्ये काही जास्त बाजारभाव नाही किंवा कोणत्याही राज्यामध्ये कमी बाजारभाव नाही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवावे. एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आता मकर संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीनंतर बाजारभाव वाढणार का ते आपण जाणून घेऊ. सध्या जर बघितलं तर जे सोयाबीनचे बाजारभाव दबावातच राहणार आहे. एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे केंद्र सरकारच्या ठिकाणी जे निष्काळजीपणा, राज्य सरकारचे शेतकऱ्याविरोधी धोरण यामुळे जे बघितलं तर जे तुरीचे बाजारभाव खूपच कमी आहे. सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही बघा लातूर, नगर, जिंतूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, नाशिक, पुणे, बीड, धाराशिव, सातारा, सांगलीमध्ये जर बघितलं तर जे नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जालना जिल्ह्यामध्ये बघितलं तर बाजारभाव जे एक 4,300च्याच दरम्यान या ठिकाणी जे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव काही जास्त या ठिकाणी जे वाढताना पाहायला मिळत नाही. बाजारभाव पुढे वाढतील, मात्र सध्या शेतकऱ्यांचा माल टिकून आहे, तसाच बाजारभाव वाढलेच पाहिजे. धन्यवाद.